नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे। तर बघा, या वर्षी कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती 6 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे। तर ही पौर्णिमा आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर बघा, या पौर्णिमेचं महत्त्व अतिशय असं खूप असतं। खूप महत्त्वाची तिथी, लक्ष्मीकारक तिथी म्हणून ही पौर्णिमा ओळखली जाते। सगळ्यात पहिले बघा, आपण जाणून घेऊयात पौर्णिमेचा प्रारंभ हा कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:24 सुरू होते आणि पौर्णिमाची समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 संपत आहे। तर त्यामुळे बघा, कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा मांडणी आहे तर ती आपल्याला 6 तारखेच्या रात्री म्हणजेच सोमवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे। 12 वाजेपर्यंत आपण संपूर्ण पूजा मांडणी आपल्याला ही करून घ्यायची असते आणि 12 ते 12:39 पर्यंत आपल्याला ही लक्ष्मी, इंद्र, विष्णू देवता, त्याचबरोबर कुबेर देवता यांचं आपल्याला पूजन करायचं असतं। आणि पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आहे तर हा सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी 6 नंतर तुम्ही करायचा आहे। म्हणजेच काय, तर सोमवारी संध्याकाळी आपल्याला सायंकाळच्या वेळी सत्यनारायणाची पूजा ही सुद्धा आपल्याला करायची आहे। यानंतर बघा, आपण कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। तर ते का काढायचं, कुठल्या ठिकाणी काढायचं आणि आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र, इंद्र, कुबेर, माता लक्ष्मी यांची आपण पूजा करण्यापूर्वी आपल्याला मुख्य दरवाजावर एक दिवा सुद्धा लावायचा आहे। तर याबद्दल सुद्धा आपण माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत। तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला खूप महत्त्व आहे। तर स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं। तर स्वस्तिक म्हणजे चांगलं अस्तित्व प्रदान करणारा आणि चांगली शक्ती प्रदान करणारा हे स्वस्तिक तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला रात्री 6 नंतर काढू शकता। आता मासिक धर्म असेल, सुतक असेल तर काढता येणार आहे का, तर नाही। तर बघा, तसेच हळद आणि कुंकू एकत्र करून हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्य आणि शुभतेचे प्रतीक असतं, त्यामुळे घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडतात। आपण जिथे मुख्य दरवाजावर जर आपण स्वस्तिक काढलं तर बघा, घरामध्ये आपल्या संपूर्ण सकारात्मक वातावरण तयार होतं। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी चांगल्यासुद्धा गोष्टी घडत असतात आणि कोणाच्याही वाईट नजरेचा किंवा नकारात्मकतेचा जो काही परिणाम आहे तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये तो जाणून येत नाही, म्हणजे होत नाही। त्यामुळे पौर्णिमेला आवर्जून आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक हे काढायचं आहे। तर बघा, हे स्वस्तिक आपल्याला 5 ठिकाणी काढायचं आहे। तर ते आपण कुठे कुठे काढायचं आहे तर ते पाहूया। बघा, सगळ्यात पहिले आपल्याला तर मुख्य दरवाजाच्या इथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। आता समोरून येणारी नकारात्मकता जी असते तर त्याला खेचून घेण्याची ताकद ह्या त्या स्वस्तिकमध्ये असते। तर घरात येणाऱ्या ज्या काही माणसाचा बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येक येणारी जी काही व्यक्ती आहे तर ती आपल्याबद्दल अगदी चांगलाच विचार करेल तर असं नसतं। तर काहींच्या मनामध्ये काही द्वेष असतात, वाईट भावना असू शकतात। तर बघा, त्याला थांबवण्यासाठी मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। तर स्वस्तिक कधीही वेडंवाकडं काढू नये। बघा, त्याच्या रेषा ज्या काही असतात तर त्या समप्रमाणात असाव्या। स्वस्तिक काढल्यावर बाजूला 2 रेषा म्हणजेच मर्यादेचं जे प्रतीक मानलं जातं तर ते सुद्धा काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये जे 4 टिंब असतात म्हणजे ठिपके असतात तर ते काढायला आपल्याला विसरायचं नाही। बघा, स्वस्तिक हे कधीही रिकामं ठेवू नये, ते नेहमी भरीव काढावं। तर अशा योग्य पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। आता दुसरा स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचा आहे। तर किचन म्हणजे आपलं स्वयंपाकघर, जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो। पहा, जिथे आपण स्वयंपाक करताना जर कधी-कधी आपल्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार आले तरी सुद्धा त्या स्वस्तिककडे पाहिल्यानंतर किंवा आपल्या त्या स्वस्तिककडे नजर गेल्यानंतर आपल्या मनातले जे काही वाईट विचार आहेत तर ते तिथे थांबतात। ते अन्नाद्वारे आपल्या स्वयंपाकात येत नाहीत, म्हणून आपल्याला अन्नाचा दोष लागत नाही। म्हणून बघा, इथे सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। आता बघा, जिथे लक्ष्मी म्हणजे पैसा, तुमची जिथे तिजोरी आहे म्हणजे जिथे तुम्ही पैसा ठेवताय, दागिने ठेवताय, अशी ती जागा। तर तुम्ही घरातला खर्च करण्यासाठीचे किंवा बचतीचे पैसे जिथे ठेवता तिथे बघा, तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे।
आता जर तुम्ही कपाटामध्ये ठेवत असाल तर कपाटाच्या जो काही ड्रावर आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने तुम्ही स्वस्तिक हा काढायचा आहे. आता बघा आपल्याला देवघर तिसरं जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला देवघराच्या पाठीमागे म्हणजे देवघरात आपण जेव्हा समोर बघतो तर मूर्तींच्या फोटो आपण जिथे लावतो ना तर तिथे आपल्याला मागच्या भिंतीवर स्वस्तिक हे काढायचं आहे. त्यानंतर बघा आपली मुलं जिथं अभ्यास करतात तर तिथे सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तर काही बघा जर मुलांच्या मनामध्ये जर काही नकारात्मकता सारखे काही विचार येतात किंवा नकारात्मकता असेल तर ती सुद्धा कमी होते. तर अशा प्रकारे आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक हे काढायचं आहे. आणि बघा प्रत्येक स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा लावून धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण एकदा स्वस्तिक काढायचे त्याची पूजा करायची. तर अशा 5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हा काढायचा आहे. यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला म्हणजे सोमवारी रात्री 12 वाजता एक दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र पृथ्वीवर येणार आहेत आणि कोजागरती म्हणजे कोण जागा आहे हे बघणार आहेत. जे जागे असतील त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या कमी होतील. असे बघा साक्षात नारायणाचे वरदान आहे. तर बघा मग आपण हा दिवा कसा लावायचा? तर बघा तुम्ही 12 वाजता पूजेला बसणार आहात तर मग त्या जागेवर आधी तुम्ही 11:30 वाजता एक दिवा लावू शकता. तो दिवा कमीत कमी 2 तास चालू राहील असं आपण पाहिलं पाहिजे. असा दिवा तुम्ही घ्या. मग बघा त्यामध्ये पंती किंवा स्टीलचा किंवा पितळेचा घेऊ शकता. आणि बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे. किंवा मग बघा इथे तुम्ही चौमुखी दिवा असतो म्हणजे 4 वाती 4 दिशेला असतील अशा पद्धतीने वाती लावायच्या आहेत. ती वात कलाव्याची म्हणजे लाल रंगाची असावी किंवा मग बघा कापसाची जी काही वात आहे तर त्या वातेलाच तुम्ही कुंकू लावून लाल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. आता त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप असावं. तूप नसेल तर तेलात थोडीशी हळद टाकून तो दिवा लावावा. आता दिवा खाली न ठेवता त्या एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ, हळद, कुंकू ठेवून त्यावर तो दिवा ठेवावा. किंवा बघा त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. बघा तसेच त्या दिव्याला हळद कुंकू, अक्षदा फूल अर्पण करा. आणि दिवा लावल्यानंतर देवीला प्रार्थना करताना आपले तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी आज ही सेवा करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करीत आहे. तू या अष्टरूपांच्या स्वरूपात माझ्या घरामध्ये अखंड वास कर. आता बघा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, आत लावायचा नाही. म्हणजे बाहेरून प्रवेश करताना उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा माता लक्ष्मी आणि इंद्रदेवांच्या स्वागतांसाठी आपण हा लावला जातो. आता यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती ऊर्जा दूर होते आणि विनाकारण होणारी भांडणे म्हणजेच कटकटी ह्या कमी होत असतात. तसेच लहान मुले, तसेच वयस्कर लोक किंवा प्रेग्नंट महिला किंवा कामाला जायचे असेल तर त्यांना जागे राहण्यासाठी तुम्ही फोर्स करू नका. सगळे झोपले असतील तरीसुद्धा चालतील. तुम्ही तुमची सेवा करा. दिवा जास्त वेळ पेटत राहील याची काळजी घ्या. तो दिवा शांत झाला तरी तुम्ही घाबरायचं नाही. कारण बघा आपण दिवा हा बाहेरच्या बाजूला लावतोय तर एखाद्या वेळेस हवा येते आणि हवेने तो दिवा शांत होतो म्हणजे विझला जातो. तर आपण असं घाबरायचं नाही. मनामध्ये कसले वाईट विचार आणायचे नाही. तर तो शांत झाला तर होऊ द्या. आता बघा कोजागिरी पौर्णिमेला आपण जी काही सेवेची सुरुवात करणार आहोत तर ती रात्री 12 वाजता करायची आहे. बघा तुम्ही 1 तास कमीत कमी ही पूजा करू शकता. आता बघा कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमः म्हणून नमस्कार करायचा आहे किंवा गणेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर आपले गुरु असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला एक माळ जपायची आहे. आता बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा करायची आहे. तर त्या सेवेमध्ये सगळ्यात पहिले बघा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये श्री सुक्तम कुंकुमार्चन म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन, लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र यापैकी जे शक्य असेल तर ते करावे. बघा या सेवेमध्ये तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणू शकता, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र आणि 16 वेळा तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे.
बघा, आपल्याला ही सेवा करताना माता लक्ष्मीसोबत आपल्याला भगवान विष्णू यांची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणून व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला एकदा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम म्हणावे किंवा ऐकावे. कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा जास्तीत जास्त करावी. हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही तिथे सुद्धा हे घेऊ शकता. आता बघा, कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून तुम्हाला चंद्राला दूध आणि पाणी एकत्र करून अर्घ्य द्यायचा आहे. तसेच पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा आणि पांढऱ्या रंगाच्या फुलाचा म्हणजेच पांढरा गुलाब, कमळ या फुलांचा तुम्ही वापर करावा. पूजा करताना शक्यतो पांढरे वस्त्र घालावे. पांढरे शक्य नसल्यास पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्ही घालायचे. पण बघा, या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र घालणे कटाक्षानं टाळायचं आहे. तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची पूजा तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारच्या सेवा तुम्ही सर्व लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत, उपाय आहेत, तर बघा ह्या तुम्हाला करायच्या आहेत. न विसरता तुम्हाला 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. बघा, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं, स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. तर त्यामुळे आपल्याला स्वस्तिकसुद्धा आपल्याला काढायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.